जगण्यासाठी आलोय की जिंकण्यासाठी आलोय? जीने आया हूं या जीतने आया हूं? जगणं तर काही गोष्टींच्या सहाय्याने नक्कीच होणार आहे, मात्र जिंकण्यासाठी काहीतरी वेगळी आणि उत्तम गोष्ट करणं गरजेची आहे. म्हातारं व्हायचंय की मोठं व्हायचंय? बुड्ढा बनना है या बडा बनना है? म्हातारं तर जगलो तर होणारच आहे, मात्र मोठं होण्यासाठी काहीतरी वेगळी आणि उत्तम गोष्ट करणं गरजेची आहे. एम आय डुईंग समथिंग और एम आय डुईंग राईट थिंग? काहीतरी तर प्रत्येक जण करतच असतात, पण वेगळं उत्तम करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी योग्य गोष्ट करणं गरजेची आहे. जो खोना चाहता है वो कभी खोता नहीं, और जो खोने से डरता है वो कभी पाता नहीं. जो जीतता है वो शायद कभी हार सकता है, लेकिन जो जिताता है वो जिंदगी में कभी हारता नहीं. मित्र हो, या पंचलाईन्स अशा एका व्यक्तीच्या आहेत ज्यांनी 500 रुपये घरातून घेऊन निघून त्यानंतर मुंबईमध्ये प्रवेश केला आणि तेथून 4000 करोडची कंपनी विकसित केली. तो प्रेरणादायी प्रवास, त्या संघर्षाची कहाणी आणि त्यांच्या यशाची सूत्रे आपण पाहणार आहोत. ती प्रेरणादायी व्यक्ती म्हणजेच डॉक्टर वेलुमणी. नमस्कार मित्र हो, मी जबरदस्त जीवन निर्मिती संकल्पक प्रदीप वरणकर आपल्या बांधवांना आपल्या भाषेतून प्रेरणा मिळण्यासाठी ही मराठी मोटिवेशनल व्हिडिओ सिरीज मी घेऊन आलेलो आहे. आपल्या भाषेतील या चॅनेलला आणखी आपण सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा आणि बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. मित्र हो, 500 रुपये घरातून घेऊन निघाल्यानंतर मुंबईमध्ये प्रवेश केल्यानंतर व्हीटी स्टेशनवर कोणत्याही प्रकारचं सहकार्य नाही, कोणतेही मित्र नाहीत, ओळख पाळख नसताना त्यांना तिथे 3 रात्री अशाच काढाव्या लागल्या. त्याच्यानंतर नोकरीचा शोध घेत नोकरी पत्करली आणि त्याच्यानंतर स्वतःची कंपनी विकसित केली. असा थरारक प्रेरणादायी प्रवास आणि त्यांच्या यशाची सूत्रे आपण पाहणार आहोत. त्यांच्या यशाचं पहिलं सूत्र आहे ते म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. लहानपणापासूनच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा त्यांना अनुभव येत होता. त्यांचं कुटुंब बिकट परिस्थिती असताना देखील त्यांच्या मातेनं 5 भावंडांचा सांभाळ केला. तेही 2 म्हैस यांना सांभाळून त्यांचे दूध विकून त्यांनी आपल्या कुटुंबाचा कोणतंही लोन न घेता अत्यंत चांगल्यारीत्या सांभाळ करण्याचा प्रयत्न केला. अत्यंत बिकट परिस्थितीत मात करत ते पुढे जात होते आणि शिक्षण घेत होते. वीज नसल्यामुळे अभ्यास करण्यासाठी देखील अडचण होती. डिक्शनरी कोणतीही नव्हती, पायात चप्पल नव्हती आणि त्याचबरोबर फुल ट्राउझर्स देखील नव्हते. सायकल देखील येण्यात जाण्यासाठी नव्हती. सरकारी शाळेत ते शिकले. त्यांच्या दृष्टीने कोणत्या शाळेत शिकतो याच्यापेक्षा आपण कसं शिकतो हे फार महत्त्वाचं आहे आणि ते त्यांनी सिद्धही करून दाखवलं. म्हणजे अशा प्रत्येक गोष्टीवर मात करत त्याच्यावर पर्याय शोधत त्यांचं निराकरण करत ते पुढे जात होते. 12वीत असताना पुस्तकं घ्यायला देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. ग्रंथालयात जाऊन त्यांनी अभ्यास केला आणि 12वीमध्ये गणितामध्ये त्यांनी 200 पैकी 200 गुण मिळवले. त्याच्यानंतर नोकरीच्या शोधात ते मुंबईला गेले. तिथेही तेवढं सहज सोपं नव्हतं, मात्र तरीही त्यातून अनुभव मिळवत आणि सरकारी नोकरी करत 15 वर्षानंतर त्यांनी स्वतःची कंपनी विस्तारित केली. म्हणजेच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असं समस्याचं निराकरण करत ते पुढे जात राहिले आणि त्या क्षेत्रातील त्यांच्या नंबर 1 ची कंपनी ते विकसित करू शकले. ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमुळं. त्यांच्या यशाचं दुसरं महत्त्वाचं सूत्र आहे ते म्हणजे टेक लेस टू गेट मोर. त्यांनी आपल्या यशाचं महत्त्वाचं सूत्र सांभाळलं. त्यांनी प्रॉफिट कमी ठेवण्याचा प्रयत्न केला आणि जास्त सेवा देण्याचा प्रयत्न केला. जिथे 500 रुपये टेस्टिंगसाठी घेतले जात होते तिथे त्या टेस्टिंगसाठी फक्त ते 100 रुपये चार्ज करू लागले. हा मोठा धोका असताना देखील तो पत्करला. कमी प्रॉफिट ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्राहक वाढल्यामुळे त्यांची ती प्रॉफिटची क्षमता वाढली आणि 4000 करोडची कंपनी ते विकसित करू शकले. 200 स्क्वेअर फुटामध्ये त्यांनी त्यांच्या कंपनीचं कार्यालय उभारलं होतं. ते 4 लाख स्क्वेअर फूट नवी मुंबईमध्ये ती उत्तम लॅबोरेटरी उभी राहू शकली आणि वर्ल्ड्स लार्जेस्ट थायरॉइड टेस्टिंग लॅबोरेटरी ते विकसित करू शकले. ते केवळ टेक लेस टू गेट मोर या सूत्रामुळे. त्याच्यानंतर त्यांच्या यशाचं पुढचं सूत्र आहे ते म्हणजे डू नॉट कॉफी अँड अवॉइड इझी थिंग्स. बरेच जण सरकारी नोकरी सुरक्षिततेच्या दृष्टीने टिकवण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन करण्यासाठी आणि त्यात विकसित होण्यासाठी ती नोकरीचा राजीनामा देखील दिला. त्याच्यानंतर 500 रुपये चार्ज असताना त्यांनी इतर जणांसारखे 400-450 अशी किंमत कॉम्पिटिशनच्या दृष्टीने त्यांनी ठेवली नाही, तर त्यांनी किंमत ठेवली ती फक्त 100 रुपये. म्हणजे त्यांनी इतरांची कॉम्पिटिशन दृष्ट्या कॉपी देखील केली नाही. पुढचा भाग म्हणजे अवॉइड इझी थिंग्स. व्हॉट इज इझी टू डू इज नॉट राईट टू डू अँड व्हॉट इज राईट टू डू इज नॉट इझी टू डू. त्यांच्या दृष्टीनं ज्या सोप्या गोष्टी असतात त्या योग्य असतील असं नाही आणि ज्या योग्य गोष्टी असतात त्या सोप्या असतील असं नाही. म्हणून गोष्टी जरी अवघड वाटल्या तरी पण जो योग्य निर्णय आपण घेणं गरजेचं आहे तो घेतलाच पाहिजे. योग्य मार्गावर आपण चालत राहिलं पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी आपण करत राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर त्यांच्या यशाचं पुढचं महत्त्वाचं सूत्र आहे ते म्हणजे रेजिस्ट टेम्पटेशन. त्यांच्या दृष्टीनं 2च प्रकारचे व्यक्ती आहेत. एक म्हणजे सक्सेसफुल म्हणजे यशस्वी आणि दुसरे म्हणजे कुड नॉट रेजिस्ट
टेम्पटेशन, म्हणजे जे मोहाला आवर घालू शकले नाहीत, जे प्रलोभनाला बळी पडतात, जे तात्पुरते निर्णय घेतात, जे समोर असलेला भागच फक्त पाहतात, पण खऱ्या अर्थानं दूरदृष्टीने निर्णय घेणं गरजेचं आहे. तात्पुरत्या यशाकडे पाहून चालणार नाही. दूरदृष्टीचा विचार करता लॉंग टर्म जे आपल्याला निर्णय घ्यावे लागतील ते घेणं गरजेचं आहे. म्हणूनच कोणत्याही मोहाला बळी पडून आणि प्रलोभनाला बळी पडून चालणार नाही. हे सूत्र त्यांनी आपल्या जीवनात नेहमीच अवलंबलेलं दिसतं. त्याच दृष्टीनं ते ठाम निर्णय घेत पुढे जात राहिले. त्याचबरोबर मेंटेन TTT म्हणजेच ट्रस्ट, ट्रूथ आणि ट्रान्सपरन्सी, म्हणजेच विश्वास जपणं, सत्यता जपणं आणि त्याचबरोबर पारदर्शकता जपणं, या गोष्टी त्यांनी संपूर्ण आयुष्यभर जपलेल्या आपल्याला दिसतात. त्यांच्या यशाचं पुढचं महत्त्वाचं सूत्र आहे ते म्हणजे स्टॅमिना इज अल्टिमेट. पीपल विथ मनी कॅन नॉट मेक लॉट ऑफ मनी, बट पीपल विथ स्टॅमिना कॅन मेक लॉट ऑफ मनी. त्यांच्या दृष्टीने जे पैसा राखून असतात तेच जास्त यशस्वी होतात किंवा जास्त पैसा कमवतात असं नाही, तर जे जास्त स्टॅमिना म्हणजे क्षमता राखून असतात ते जास्त पैसा नक्कीच कमवू शकतात. म्हणून जास्त क्षमतावान बनणं आणि जास्त काळ क्षमता टिकवणं हे सूत्र त्यांनी आपल्या आयुष्यात नक्कीच सांभाळलं. त्यांच्या दृष्टीने डोंट गिव्ह अप म्हणजे कधी हार न मानता पुढे जात राहणं हे फार महत्त्वाचं आहे. कोणत्याही सिच्युएशनमध्ये डोंट गिव्ह अप म्हणजे हार न मानता आपल्या मार्गावर चालत राहणं हे यशस्वी ठरण्याचं महत्त्वाचं सूत्र त्यांनी सांभाळलं. त्यांच्या दृष्टीने दोन प्रकारचे व्यक्ती आहेत. एक म्हणजे जो दौड़ता है, गिरता है, फिर उठता है, फिर दौड़ता है, फिर गिरता है और फिर उठता है और फिर दौड़ता है, वो तब तक दौड़ता है जब तक वो जीतता नहीं. म्हणजे जिंकेपर्यंत धावत राहण्याची, जिंकेपर्यंत परिश्रम करत राहण्याची हातोटी आपण सांभाळली पाहिजे. आणि दुसऱ्या प्रकारची व्यक्ती म्हणजे KPM, खाया पिया मर गया, म्हणजेच खाल्लं पिल्लं आणि मरून गेले, म्हणजे ते जीवनात खऱ्या अर्थानं काही मोठं साध्य करू शकलेले नसतात. आज ते 59 म्हणजे 59 वर्षाचे आणि वॉरन बफे 89 वर्षाचे, ते आवर्जून सांगतात की आणखी 30 वर्ष हा जिंकण्याचा जोश मला टिकवायचा आहे, जिंकत राहायचं आहे आणि आणखी एक 0 आपल्या या क्षेत्रामध्ये वाढवायचा आहे. त्यांच्या यशाचं पुढचं महत्त्वाचं सूत्र आहे ते म्हणजे डिस्रप्शन्स अँड स्पेशालिटी. त्यांनी आपल्या क्षेत्राचा वेगळेपणा नक्कीच जपला, एक विशिष्टता त्यांनी आपल्या क्षेत्राची जपली. पहिली गोष्ट म्हणजे कॉस्ट कंट्रोल. आज अनेक कंपन्या आपण पाहतो की ज्या जास्त किंमत ठेवतात त्या जास्त काळ टिकलेल्या नाहीत, मात्र कमी किंमत ठेवलेल्या कंपन्या मात्र जास्त काळ टिकलेल्या आहेत. हे त्यांनी ओळखलं आणि त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये त्या टेस्टिंगसाठी कमीत कमी किंमत ठेवली आणि मोठा प्रॉफिट ते कमवू शकले. कॉस्ट कंट्रोल ते करू शकले. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आहे तो म्हणजेच स्पीड. त्यांनी जास्तीत जास्त गतीनं, योग्य पद्धतीनं टेस्टचा रिझल्ट देण्यास सुरुवात केली, योग्य सेवा देण्यास सुरुवात केली, तीही योग्य गतीनं. त्याचबरोबर कन्सेप्ट एक्सपॅन्शन. त्यांनी आपल्या संकल्पनेचा विस्तार संपूर्ण भारतभर आणि जगात देखील केला. आज भारतामध्ये 3000च्या वरती फ्रँचायझी उपलब्ध आहेत, म्हणजे संकल्पनेचा विस्तार देखील ते करून आपल्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवू शकले. मॅकडोनाल्ड हे आपली विशिष्टता राखून आहे, म्हणजेच पिझ्झा बर्गर फक्त ते विकतं. त्याप्रमाणे या कंपनीने फक्त बायोकेमिस्ट्रीवर भर दिला आणि त्या क्षेत्रात ते नंबर 1 बनू शकले. ओला कंपनीचा 24 तास सेवा देण्याची संकल्पना त्यांनी आपल्यामध्ये अवतरली आणि ही थायरॉइड कंपनी ही 24 तास सेवेसाठी उपलब्ध असते. त्याचबरोबर ॲमेझॉन होम डिलिव्हरी करते. या क्षेत्रामध्येही त्यांनी टेस्ट ही घरी जाऊन टेस्ट करण्याचा देखील प्रयत्न केला. न्यूजपेपर हे रात्री छापले जातात, म्हणून ही कंपनी मध्यरात्रीपर्यंत जोमदारपणे काम करत असते. त्यांच्या यशाचं सर्वात महत्त्वाचं सूत्र आहे ते म्हणजे रोमॅन्स विथ रिस्क. रिस्क विथ रोमॅन्स नाही, रोमॅन्स विथ रिस्क. लहानपणापासूनच प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची सवय होती, त्याच्यातून वेगळे मार्ग पत्करण्याची आणि रिस्क घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती. अनुभव ही पाठीशी नसल्यामुळं अनेक इंटरव्ह्यूमध्ये त्यांना नाकारण्यात आलं. इंग्रजी देखील त्यांची चांगली नव्हती, त्या इंग्रजीवर त्यांनी मात केली आणि ते इंग्रजीही चांगले शिकू शकले. त्याच्याबरोबर चांगली नोकरी त्यांनी पत्करली. 15 वर्ष त्या सरकारी नोकरीमध्ये त्यांनी आपलं चांगलं योगदान दिलं. मात्र त्याच्यानंतर त्यांनी तो निर्णय घेतला, तो नोकरीला राजीनामा देण्याचा आणि स्वतःची वेगळी कंपनी विकसित करण्याचा. पण हा धोका पत्करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कॅल्क्युलेटेड रिस्क आपल्याला घेता आली पाहिजे. नोकरी सोडणं आणि वेगळी कंपनी उभारणं तेवढं काही सोपं नव्हतं. पण त्यांना प्रश्न विचारला होता की थायरॉइड कुठे असतं हे त्यांना सुरुवातीला माहीत नव्हतं. ते 1982 मध्ये 1992 पर्यंत त्यांनी संशोधन केलं आणि PhD संपादन केली ती थायरॉइड क्षेत्रामध्ये आणि त्याच्यामुळे थायरॉइड क्षेत्रामध्ये नवीन कंपनी विकसित करण्याची त्यांनी निर्णय घेतला. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे 15 वर्ष अत्यंत काटेकोरपणे खर्चाचा भाग सांभाळत 2 लाख सेव्हिंग त्यांनी ठेवली होती. आज त्याची किंमत 1 करोड असती, म्हणजे त्यांच्याजवळ 5 वर्षासाठी पुरेल इतका पैसा जमलेला होता आणि म्हणूनच तो धोका पत्करण्याची तयारी 10 वर्षापासून त्यांनी सुरू केली होती. म्हणूनच रोमॅन्स विथ रिस्क, तो धोका पत्करण्यात त्यांनी रोमॅन्स स्वीकारला. इफ यू डू व्हॉट यू हॅव स्टडीड यू विल सर्वाईव्ह, बट इफ यू डू व्हॉट यू हॅव नॉट स्टडीड यू विल बी द लीडर. 15 वर्ष सरकारी नोकरी पत्करली होती. मॅथमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केलं होतं, मात्र त्याच्यानंतर निर्णय त्यांनी वेगळ्या क्षेत्रात
जाण्याचा प्रयत्न केला, पण मात्र त्याच्यात त्यांनी PhD देखील संपादन केली. रिसेट बटन दाबलं आणि त्यांनी कंपनी सुरू केली आणि त्या क्षेत्रात त्यांनी जगातील नंबर 1 कंपनी बनवली. मिलियन टू बिलियन म्हणजे बिलियन जर कमावायचे असतील तर मिलियन गमावण्याची आपली तयारी असली पाहिजे. रोमॅन्स विथ रिस्क हे सूत्र सांभाळत 4,000 करोडची उलाढाल करणारी कंपनी विकसित करू शकले आणि 125 करोडची सेव्हिंग ते आपल्या खात्यात म्हणजे कंपनीच्या खात्यात ठेवू शकले, तेही कोणत्याही लोन न घेता. मित्रहो, रोमॅन्स विथ रिस्क हा रिस्कचा भाग प्रत्येकाला जीवनात ठेवावा लागतो, तेव्हाच मोठं रिवॉर्ड मिळू शकतं. हा आदर्श त्यांनी आपल्या समोर ठेवला. त्यांच्या या यशाच्या 7 सूत्राचा अभ्यास करण्याबरोबरच थोड्याच वेळेमध्ये आपण त्यांच्या यशाच्या बोनस स्वरूपातील 3 सूत्रांचा अभ्यास करणार आहोत. त्यातील पहिलं सूत्र आहे ते म्हणजे देर इज नो SOP फॉर लाईफ. SOP मीन्स स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. या जीवनामध्ये आणि संघर्षामध्ये आणि यशाच्या भागामध्ये कोणतंही SOP नसतं, म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. आपल्या जीवनाचा भाग आपल्याला सांभाळावा लागतो. आपली परिस्थिती आणि आपली समोर असणारी साधने याचा विचार करून आपलं स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आपण तयार करणं गरजेचं असतं. आपली यशाची सूत्रे आपण निश्चित करणं गरजेचं असतं. या काही यशाच्या सूत्राचा त्यात अवलंब करून वेगळे सूत्र आपल्यामध्ये आपण अवलंबू शकतो आणि यशाचा एक ऑपरेटिंग प्रोसिजर आपण नक्कीच निर्माण करू शकतो. त्याच्यानंतर बोनस स्वरूपातील दुसरं महत्त्वाचं सूत्र आहे ते म्हणजे व्हॅल्यू ऑफ लाईफ. आपल्या जीवनाचं आपण मूल्य ओळखलं पाहिजे. इफ यू हॅड एम्प्टी इंटेस्टाईन यू हॅव अंडरस्टूड द कम्प्लीट व्हॅल्यू ऑफ लाईफ. जर तुम्ही कधी उपाशी पोटी असाल, जर कधी कोणता अपमान सहन करावा लागला असेल, जर कोणता प्रसंग तुमच्यावर आला असेल, तर त्यातून जी जिद्द निर्माण झाली त्या जिद्दीच्या सहाय्यानं खऱ्या अर्थानं आपण आपल्या जीवनाचं मूल्य समजत असतो. त्यांच्या दृष्टीनं जीवनाचं मूल्य फार महत्त्वाचं आहे. जीवन फार सुंदर आहे, किती मिळालेलं आहे हे सांगू शकत नाही, मात्र ते चांगल्यारीत्या जगणं आणि आपल्या जीवनामध्ये असं काही मोठं यश साध्य करणं जे आपलं नक्कीच नाव रोशन करत राहील, अशा पद्धतीने जगणं फार महत्त्वाचं आहे. जीवनाचं मूल्य ओळखून राहणं हे गरजेचं आहे. बोनस स्वरूपातील तिसरं महत्त्वाचं सूत्र आहे ते म्हणजे सक्सेस इन लाईफ इज डेल्टा. डेल्टा मीन्स x2 - x1. म्हणजेच x2 म्हणजेच व्हेअर आर यू टुडे अँड x1 म्हणजे वेअर यू दॅट डे. तुम्ही त्यावेळेला कुठे होता, आज कुठे आहेत, याच्यातील फरक म्हणजेच हा यशाचा रेशो, म्हणजेच हे यशाचं मोजमाप. याच्यातून एक महत्त्वाचा भाग, आपण जिथून आहे तिथून सुरुवात करून यशाच्या मोठ्या शिखरावर पोहोचू शकतो. त्यासाठी जिथून आहे तिथून आपण यशासाठी सुरुवात केली पाहिजे. मित्रहो, ह्या यशाची 7 सूत्रे आणि बोनस स्वरूपातील 3 सूत्रे ही आपल्या जीवनात नक्कीच उपयोगी पडतील. मित्रहो, एका गरीब कुटुंबात जन्म घेऊन सुद्धा 500 रुपये केवळ हातात घेऊन सरकारी नोकरी पत्करणं आणि त्याच्यानंतर स्वतःची कंपनी विस्तारित करून 4,000 करोडची उलाढाल करणारी कंपनी विकसित करणं आणि वर्ल्ड्स लार्जेस्ट टेस्टिंग लॅबोरेटरी 4 लाख स्क्वेअर फुटामध्ये विस्तारित करणं हे तेवढं सहज शक्य नव्हतं. ते केवळ या यशस्वी सूत्रामुळे आणि त्या संघर्षामुळे आणि अविरत परिश्रमामुळे ते साध्य करू शकले. यातील कोणतं सूत्र आपल्याला आवडलं, कोणत्या सूत्राचा आपण आपल्या जीवनात वापर करू शकाल हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट्स नक्कीच करा आणि या आपल्या भाषेतील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.